सद्गुरू गणेश बाबा यांनी 232 कोटी जप केला. 13 कोटीला साक्षात दर्शन. आपल्या गुरुमंत्राचा कोणताही जप किती अक्षरे पाहायचे, तेवढा जर जप केला तर ती देवता साक्षात येऊन दर्शन देते. सद्गुरू गणेश बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 232 कोटी जप केला. 13 कोटी धरायचे किती झाले? 18 वेळेस. किती? 18 वेळेस गणेश बाबांना दर्शन झालं. आणि म्हणून ते म्हणा, तुम्ही काही नका करू, तुमच्या जीवनामध्ये फक्त गणपती म्हणा. काय किती सोपं. जसं माऊली म्हणता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं गणेश बाबा म्हणतायत. जसं जनार्दन स्वामी म्हणतात शिव म्हणा, तसं गणेश बाबा म्हणतात तुम्ही नुसतं गणपती म्हणा. गणपती 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 तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा. तुम्हाला जर जन्माचे सार्थक तुम्ही साधून घ्या, जन्माचे सार्थक तुम्ही साधून घ्या. आपण जन्माला आलो, सार्थक करून घ्या देवा हो, नाही तर गेले मरून तर टाकतील पुरून, नाही तर जाळून. हाय तरुण तर घ्या करून. नुसतं गणपती म्हणायचंय, किती सोपं आहे. हरी राम शिव नुसतं म्हणायचंय. सार्थक करायचं असेल जीवनाचं, गणेश बाबांनी केलंय. म्हणून जन्माचे सार्थक तुम्ही साधून घ्या, जन्माचे सार्थक तुम्ही साधून घ्या. गणपती 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 तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा. हत्तीची सोंड त्याची किती विचित्र आहे हो, हत्तीची सोंड त्याची किती विचित्र आहे हो. भगवान गणपती बाप्पाचं हत्तीचं मस्तक लावलेलं आहे. गजानन, गज म्हणजे हत्ती, आणि त्याची सोंड म्हणजे नाक आहे. माणसाचं नाक मोठं असावं. आपण म्हणतो ना नकट्या नाकाचं. नाक मोठं असेल ना तो कोणालाच घाबरत नाही. आता तर हा अधिपती गणपती बाप्पा आहे. केवढं नाक आहे म्हणजे केवढी सोंड आहे. सोंड म्हणजे मन आहे. वा वा. त्याची जी सोंड आहे ना ती विचित्र आहे. अध्यात्म असं सांगतं माणसाचं मन ही सोंड आहे. किती विचित्र आहे. घडी तिड तर घडी तिड. जेवढं भजे खायला असेल ना तिड जातं लगेच. जेवढं चहा प्यायला असेल, जिलेबी असेल, तिड जातं. आणि म्हणून विचित्र आहे ते. गणेश बाबांनी फार सुंदर भजन लिहिलं आहे. हत्तीची सोंड त्याची, हत्तीची सोंड त्याची किती विचित्र आहे हो. ताटातील लाडू कसे तो गिळंकृत करतो. किती जरी लाडू असले गिळंकृत करतो, कारण पोट मोठं आहे ना. हत्तीची सोंड त्याची किती विचित्र आहे हो. ताटातील लाडू कसे तो गिळंकृत करतो. शूर्प कर्ण कान त्याचे सुभासारखी दिसती हो. शूर्प कर्ण कान त्याचे सुभासारखी दिसती हो. भक्तगणाची गाणी तो, भक्तगणाची गाणी तो मनपूर्वक ऐकतो हो. गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा. दुःखाचा नाश तो करतो,
सगळ्यांचा दुःखाचा नाश करतो. आपल्या दुःखाचा नाश करायचा असेल तर गणपती म्हणा. दुःखाचा नाश तो करतो, सर्व विघ्ने तुमची हरतो. सेवा करुणी त्याची तुम्ही सुखी व्हावो. सर्व भक्त भजतात, सर्व सिद्धी पावतात. सर्व भक्त भजतात, सर्व सिद्धी पावतात. त्यांना कधी कमी पडू देत नाही हो. गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा. वर्षो हाती धरतो, तारकासुराशी मारतो. तिने देव पूजा करून देव मानतात हो. भक्त दिगंबर तुला पाहुणी पाया पडतो हो. भक्त दिगंबर संत गजानन बाबा, गणेश बाबा. बाबा म्हणायचे मी गणपतीची पूजा करतो, गणपतीचं भजन म्हणतो म्हणून मला गणेश बाबा म्हणतात. पण खरं नाव माझं दिगंबर, सिद्ध दिगंबर, सिद्ध दिगंबर. म्हणून भक्त दिगंबर तुला पाहुणी पाया पडतो हो. भक्त दिगंबर तुला पाहुणी पाया पडतो हो. चांगली बुद्धी देऊनी, चांगली बुद्धी देऊनी आशीर्वाद द्या हो. गणपती तुम्ही म्हणा हो, गणपती तुम्ही म्हणा हो. गणपती तुम्ही म्हणा. मोरया मोरया